कितीही मोडतो कधीही, चुकतो कधी तो चालतो तरीही, वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा. शब्दांचे बांध सारे कोसळून जाती, फूल पाखरा परी हलणारी नाती, ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले, काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा, संसार हा ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा. अगं तुझ्या डोळ्यांना या प्रकाशाची सवय असू दे. चल आपण जाऊन तुझ्या आईला भेटूया. चल. दादा, वहिनी, तुम्ही इतके चांगले आहात की आम्हाला तुमच्याशी बोलायला सुद्धा. दादा, अहो प्रश्न फक्त तुमचाच नाहीये. पप्पा मम्मींशी आम्ही. त्यांची काळजी तुम्ही करू नका, त्यांच्याशी बोलायला आम्ही आहोत ना. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की घोरपडे माळ म्हणून प्रसिद्ध असलेली गावाच्या पश्चिमेकडची 5 एकर जमीन मी नगरीतल्या सिटी हॉस्पिटलला अर्पण करतोय. ते मुळात खूप चांगले, फक्त आमच्या बाबतीत थोडे रुक्ष वागले. पण ती परिस्थितीच तशी होती. त्यांच्या अपेक्षेत मी बसतच नव्हते. अपेक्षा भंगाचा चटका असं म्हणा हवं तर. त्यात शैलेशचं फटकून वागणं, भगवंतरावांचे डाव. आम्ही सांगितलेलं न ऐकण्याचा परिणाम फार भयंकर होईल. प्राण गेला ना तरी या माणसाची माफी मागणार नाही, काहीही होते. शैलेश, तू जर आमचं ऐकलं नाहीस, बाबासाहेबांच्या मृत्यूपत्राप्रमाणे आम्हाला मिळालेल्या अधिकारानुसार आम्ही तुला घोरपड्यांच्या प्रॉपर्टीतून बेदखल करू शकतो. अहो, कोणती बोलणी कोणत्या थराला नेताय तुम्ही? शैलेश, तू जा इथून. जातोय मी, पण त्या निमित्तानं एक सांगून ठेवतो. तुमच्या या इस्टेटीत मला काडीचाही इंटरेस्ट नाही. स्वतःच्या हिमतीवर उभा राहू शकतो. आणि हो, तुमच्या त्या जागेतल्या डिस्पेन्सरीच्या या किल्ल्या मला गरज नाही याची. टेक केअर. बाय. शैलेश, अरे थांब, मी काय म्हणते ते ऐकून खबरदार. घे. खबरदार, त्याला कोणी थांबवायचा प्रयत्न केला तर जाऊ दे त्याला. या सगळ्यात कोणीही असंच वागलं असतं नाही? तुझ्या मनात थोडाही राग नाही आला? म्हणजे तुझ्या वडिलांना ते जे काही बोलले त्यावरून तरी? बाबा म्हणतात जगात कोणीही वाईट नाही, आणि स्पेशली आपल्यापेक्षा वाईट तर नक्कीच कोणी नाही. मी त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालले. आज हा मी जो आनंदाचा दिवस बघतीये ना, तो त्यांच्या मार्गावर चालल्यामुळे. स्वतःला बदलणं जरुरीच असतं. याचा फायदा मलाही झाला. मी माझ्या मुलीला, संसाराला गमावून बसले होते. संसार तर पुन्हा मिळणार नाही, तो तर मागे पडला. पण आज माझी मुलगी माझी झाली. अविनाश पुन्हा एकदा चांगला मित्र झाला, फक्त स्वतःतल्या बदलामुळे. आणि याचं सगळं श्रेय तुला जातं. मॅडम, तुम्ही उगाच मला मोठं करताय. अगं, तू मोठी आहेसच, ते तू मानत नाहीस हाच तुझा मोठेपणा आहे. वंदना, तुझ्या लग्नात आम्ही सहभागी झालो. त्या क्षणाची मला आमच्या लग्नाच्या वेळेची आठवण झाली. तर तुम्ही दोघे एकमेकांना हार घाला.
आजपासून तुम्ही कायदेशीर पती पत्नी झालात. अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. लाडू घ्या. घे. तुम्ही घ्या. तो क्षण आम्हाला म्हणजे मला आणि अविनाशला आमच्या लग्नाची आठवण करून गेला. तुमच्यासारखेच आम्हीही खुशीत होतो तेव्हा. पुढे त्या खुशीला दृष्ट लागली. पण त्या क्षणी ते सगळे सुखाचे दिवस डोळ्यासमोरून झरझर गेले बघ. अविनाश तर म्हणाला, काय म्हणाले ते? नाही काही नाही. मॅडम, सुख वाटल्याने वाढतं. पक्की प्राध्यापकाची मुलगी शोभतेस. सुभाषिता अशी तोंडावर बसलीत. अविनाश म्हणाला, त्याने जर आधी दुसरं लग्न केलं नसतं ना तर त्याच ठिकाणी त्याच वेळी आम्ही लग्न केलं असतं. मग सगळे स्वप्न सत्यात नाही उतरत. पण आम्ही परत आता चांगले मित्र होण्याचं ठरवलंय आणि तसे वागतोही. स्वतः चांगलं असलं ना की सगळं चांगलं होतं. आता मलाही त्याचा अनुभव येऊ लागलाय. ठीक आहे, आता ही जागा मिळाली आहे, त्याच्यावर हॉस्पिटल उभारायला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. करू ना. रस्ता मिळालाय, ठिकाणावर नक्कीच पोहोचू. नक्की. आज मी खरंच खूप खुश आहे वंदना. पप्पांनी घोरपडे माळाबाबत जो निर्णय घेतलाय तो घोरपड्यांच्या शिरपेचातला एक लखलखता तुरा ठरणार. त्यामुळे आपल्याच गावातल्या नाही तर आजूबाजूच्या गावातल्या लोकांचा सुद्धा खूप फायदा होईल. अशी गेल्या काही काळात घोरपड्यांची खूप बदनामी झाली आहे, त्याच्यावरही पडदा पडेल. मलाही खूप आनंद झालाय रे. पेशंट्सची वाढती संख्या, इन्स्ट्रुमेंट्स, या सगळ्यासाठी ना ही जागा खूप कमी पडत होती. कितीतरी वेळा बाबांशी या विषयावर बोलले पण होते मी तोच विचार करतो. हा निर्णय एकट्या पप्पांचा नसणार, त्यात तुझ्या बाबांचा सहभाग नक्कीच असणार. किंबहुना तुझ्या बाबांनीच हा निर्णय घ्यावा असं पप्पांना सुचवलं असणार. बाबासाहेब, माझी खात्री आहे या बाबतीत तुम्हीच मला मार्गदर्शन करू शकाल. अहो, माझं कसलं मार्गदर्शन नाही, पण तुम्ही विषय तरी बोला, आपण चर्चा करू. काहीतरी फलनिष्पत्ती नक्कीच होईल. खरं सांगू, आजपर्यंत मी अय्याशीत आणि ऐशोआरामातच जीवन घालवलंय. पण आयुष्याच्या संध्याकाळी मला आता असं वाटतंय की इथल्या लोकांसाठी मी काहीतरी करायला हवं. असं काहीतरी की ज्यामुळे या पंचक्रोशीची कीर्ती वाढेल, इथल्या लोकांना त्याचा निश्चितपणे काहीतरी उपयोग होईल. बाबासाहेब, तुम्हाला काय वाटतं, काय करावं मी? यावरून मला एक आठवलं, वंदना इथे हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला लागल्यापासून इथल्या हॉस्पिटलबद्दल, इथल्या सोयी सुविधांबद्दल बरीच चर्चा करत असते माझ्याशी. यावरून मला एक गोष्ट सतत जाणवत असते की पेशंटची वाढती संख्या लक्षात घेता हॉस्पिटलची जागा खरंच खूप कमी पडते. खरंच की हे माझ्या लक्षातच आलं नाही. ते काही का असेल, पण निर्णय खूप चांगला आहे. खूप पेशंट्सचे आशीर्वाद मिळतील त्यांना. हल्ली पप्पा आणि तुझे बाबा रोज फिरायला जातात. मस्त मैत्री झाली दोघांची. माणसाचा मित्र बदलल्याने त्याच्या आयुष्यात किती मोठा परिणाम होतो नाही. शैलेश, मला शालिनी आणि मंदारची खूप काळजी वाटते. खूप डिप्रेस झालेत ते. अशा परिस्थितीत भलता चलता निर्णय तर नाही घेणार ना ते. वंदना, मी माझ्या बहिणीला ओळखतो, फार मनस्वी आहे. पण एकदा का निर्णय घेतला की त्यापासून ती माघार घेणार. मला तो मंदारच जरा उतावेळ आणि अति भावनाशील वाटतो.
त्यांना आपल्यासमोर त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यायची होती. आपल्याशी बोलून त्यांना खरंच खूप बरं वाटलं. तशीच एकदा त्यांची आणि पप्पांची भेट घडून आणायला पाहिजे. पप्पांना आपण फसवलंय या अपराधीपणाच्या भावनेतून त्यांना बाहेर काढण्याचा हा एकमेव मार्ग आहे. खरं आहे तू म्हणतेस. मी पप्पांशी या विषयावर बोलतो. आता पप्पांशी कुठल्याही विषयावर बोलायची मला भीती वाटत नाही, कारण आमच्यामध्ये येणाऱ्या त्या दारूला त्यांनी दूर केलंय. तुला म्हटलं होतं ना मी, हे मद्याचं व्यसन सोडलं तर आमच्या पप्पांसारखा दुसरा राजा माणूस सापडायचा नाही. सगळ्यांचं सगळं चांगलं झालं. फक्त त्या भगवंतरावाला मारून तुरुंगात गेलेली रुक्मिणी आणि तिची मुलगी मोहिनी, या दोघींचं मात्र मला खूप वाईट वाटतं. या घटनेचं कळल्यानंतर मी मोहिनीला फोनही केला, पण ती फोनच उचलत नाही. मग मी तिला भेटू नाही आली, इकडे येण्याचा आग्रहही केला. आता तर असं कळलंय की तिने कोणाला भेटू नये म्हणून स्वतःला बंगल्यात कोंडून घेतलंय. आपण तिला ह्या परिस्थितीतून बाहेर काढूया. मी तिला इथे घेऊन येते. ओढलाही जीवा. पप्पा यांना जरा समजावा. आम्ही खेचत आणलं म्हणून ना तर तुमच्या समोर यायलाच तयार नव्हते. का आम्ही काय राक्षस वाटलो की काय? हा, आजपर्यंत आपल्यामध्ये एक राक्षस वावरत होता हे खरं आहे. आणि साधा सुद्धा राक्षस नाही, मायावी राक्षस, ज्याने आपल्या मोहजालात आपल्याला अडकवून ठेवलं होतं, तुम्हालाही आणि मलाही. आणि त्याच्या मोहजालामध्ये आपलं कोण परकं कोण याचं तारतम्य सुद्धा राहिलेलं नव्हतं आपल्याला. मंदाराव, त्या दिवशी मी तुम्हाला वेडवाकडं बोललो, पण माझ्या मनात तसं काही नाहीये. अहो पप्पा, असं काय बोलताय तुम्ही? खरं तर मीच तुमचा अनंत अपराधी आहे. याची शिक्षा म्हणून खरं तर तुम्ही मला हंटरनी फोडून काढायला हवं होतं. मंदारराव, मी सांगितलं ना तुम्हाला, माझं दिल साफ आहे. मी कुठलाही पूर्वग्रह मनात ठेवून तुमच्याशी वागणार नाही. ती राजकन्या आमच्याशी बोलत नाहीये, काय रुसली वगैरे की काय आमच्याशी? शालिनी, तू सत्य सांगितलंस आणि आमचे डोळे उघडले. तोपर्यंत आम्ही नशेत असल्यासारखे वावरत होतो. पप्पा, मम्मा, लहानपणी ना मी राजाराणीच्या गोष्टी वाचायचो, पण खरे राजाराणी कसे असतात ना, तुमच्याकडे बघून मला कळलं आज. चला, हाही प्रश्न मिटला. म्हणजे आता तुमचं ते दूर दूर जाणं रद्द झालंय. तर दादा, काय रे? दूर दूर म्हणजे पुढे पळून मिळून येणार होते की काय? अरे हे काय, हनीमूनची तयारी की काय? हो, आम्ही हे गाव सोडून चाललोय. काय? गाव सोडून? कुठे? माहिती नाही, जिथे पाय नेतील तिथे. हो पप्पा, खरं तर तुमच्या समोर यायची लाजच वाटत होती आम्हाला. पप्पा, माझा असा प्रस्ताव आहे की अनायसे बॅगा भरलेल्याच आहेत, तर दोघांना हनीमूनला पाठवून द्या कुठेतरी. दादा, आम्ही भरपूर प्रस्ताव दिलेले आहेत आणि सत्य समजल्यामुळे आमच्या त्या प्रस्तावात काहीही बदल झालेला नाहीये. बस ठिकाण ठरवा आणि निघा. मम्मा, आम्हाला कुठेही जायचं नाही. तुम्ही आम्हाला माफ केलत ना, आम्हाला सगळं मिळालं. तुम्हाला दोघींना असं एकत्र बघून खूप आनंद होतोय. याचं क्रेडिट तुला आहे वंदना. तुझ्यामुळे आम्ही एकत्र आलोय, नाहीतर आजही मी आणि माझी लेक वेगळ्याच राहिलो असतो. आणि मी खरंच कुठेतरी पळून गेले असते. आता कुठे पळून जायचा विचार नाहीये ना? डॉक्टर अविनाश, तुम्ही इतके दिलखुलास आहात, डॉक्टर वैद्यही इतक्या चांगल्या आहेत, मग तुम्ही डायव्होर्स का घेताय? सिंपल आहे, एखादी बेस्ट फ्रेंडच आपल्या फ्रेंड बद्दल असा विचार करू शकते. खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला,
पण मला अजूनपर्यंत त्याचं समाधानकारक उत्तर काही मिळालेलं नाही. मॅडम, सर इथे असते तर खूप बरं झालं असतं ना. मलाही बरं वाटलं असतं वंदना, तो इथे असता तर. पण बाबांनी मला प्रॉमिस केलं तो मला वीक मध्ये 3 दिवस भेटायला येणार. वीक मध्ये 3 दिवस म्हणजे? अगं नवीन हॉस्पिटल झालं ना की आठवड्यातून 3 दिवस अविनाश हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला येणार आहे. खूप छान बातमी आहे. मॅडम, तुम्ही सोनलला घरी घेऊन आलात ना, हे खरंच खूप छान झालं. हो, मी आता असं ठरवलंय की हॉस्पिटलच्या जबाबदाऱ्या कमी करायच्या आणि मुलीकडे जास्त लक्ष द्यायचं. एकदम करेक्ट. काय करेक्ट? मग मी कमी केलेल्या जबाबदाऱ्या डोक्यावर कोण घेणार? हो ना, हे लक्षात नाही आलं माझ्या. पण माझ्या लक्षात आलंय. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर वंदना घोरपडे. म्हणजे व्हॉट आय मीन टू से, यू आर प्रमोटेड डॉक्टर वंदना घोरपडे. वंदना, कॉंग्रॅट्स. मॅडम अहो, पण हे काय आता नवीन? मी वरती रेकमेंड केले आणि त्यांचंही कन्फर्मेशन आले. आता तू या हॉस्पिटलमध्ये सिनियर मेडिकल ऑफिसर आहेस. अहो पण मॅम, अहो आत्ताच लग्न झालंय माझं. घरच्या जबाबदाऱ्या इतक्या वाढल्यात की. वंदना, तुला हे प्रमोशन स्वीकारावंच लागेल. तुला असं नाही वाटत सोनलने अभ्यास करावा म्हणून? वाटतं ना. आणि असंही वाटतं ना की तिने आपल्यासारखं डॉक्टर व्हावं म्हणून? हो. सोनल, हो वंदना, मी आता खूप अभ्यास करणार आणि तुमच्या सगळ्यांसारखी डॉक्टर होणार. आता मला डॉक्टर्स खूप आवडतात. पोरांनो, आज एका विशिष्ट हेतूने आम्ही तुम्हाला इथे बोलावलंय. पप्पा, अजून काही अनाउन्समेंट करण्याचा विचार आहे की काय तुमचा? अर्थात. आणि ती अनाउन्समेंट एकटे पप्पा नाहीत, आम्ही दोघं मिळून करणार आहोत. मम्मी, तुम्ही सुद्धा? आजपासून आम्ही निवृत्ती स्वीकारणार आहोत. काय? आजपासून म्हणजे अगदी या क्षणापासून आम्ही या प्रपंचातून आणि संसारातून मुक्त व्हायचं ठरवलंय. म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही? काही नाही, आपलं एक शेत आहे, तिथे सुद्धा एक टुमदार वाडा आहे आपला, तिथे जाऊन राहणार आहोत. शेती करणार. पप्पा, रागावू नका, पण तुमच्या आधीच्या घोषणेबद्दल मला शंका होती, तशीच ती आताही आहे. की ही कल्पना तुमच्या एकट्याची नाहीये. ही कल्पना माझी एकट्याची निश्चितच नाही आहे. आणि ज्यांच्या डोक्यातून ही कल्पना आलेली आहे ते सुद्धा माझ्या बरोबर येणार आहेत. म्हणजे बाबा सुद्धा? आणि ही कल्पना आवडल्यामुळे आमच्या बरोबर आणखीही दोघं सहभागी होणार आहेत. ते म्हणजे मंदारचे आई आणि बाबा. काय? तुम्ही विसरला असाल त्यांना, आम्ही नाही विसरलो. आम्ही त्यांचा शोध घेतला, त्यांना भेटलो आणि लक्षात आलं की जगामध्ये जर कोणी कनोजचे दिवाण बहादूर असतील तर हे दोघं त्यांच्या पुढे कुठे डावे वाटले नसते. पप्पा प्लीज, अहो पुन्हा त्या शब्दांचा उच्चार देखील करू नका. हो अहो, हे सगळं विसरायचा कसा बसा प्रयत्न करतोय मी. थोडक्यात काय की आज या घोरपडे हाऊसचा चार्ज तुम्हा सगळ्यांच्या हातात देऊन आम्ही इथून निघणार. काय? आज? एवढ्या तातडीनं? अहो पण एवढी घाई का पप्पा? पप्पा, नका ना जाऊ तुम्ही. नका जाऊ, बाहेर गाडी तयार आहे आणि तुमच्या दोघांचेही आई वडील घरी वाट बघतायत आमची. सो किड्स, बाय अँड टेक केअर. मम्मी, खरंच निघालात तुम्ही? तिथे सगळी व्यवस्था ठीक आहे ना? आम्ही सोडायला तरी येतो ना. आणि परत कधी येणार तुम्ही? तुम्ही आम्ही येण्याजोगं कारण निर्माण कराल तेव्हा.
म्हणजे छोटा प्रिन्स किंवा छोटे दिवाण बहादर जन्माला येतील तेव्हा. अशी होती वंदना, सगळ्यांना समजून घेणारी, नाती जोडणारी. वंदनामुळे घोरपडे घराणं एकत्र आलं, नात्यांनीच नाही तर मनाने, विचाराने. विश्वासरावांनी तर लोककल्याणासाठी पुढचं पाऊल उचललं.